नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अत्यावश्यक वस्तूचा संच, गृहोपयोगी वस्तूचा संच, सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट तुम्हाला मिळणार आहे का? अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून आपल्याला सहज पाहता येणार आहे। 40 ते 50 हजार रुपयांचे हे सर्व किट आहेत। व्यवस्थित माहिती पाहून घ्या। माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल मध्ये बांधकाम कामगार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची। ही अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर हा ऑफिशियल पेज जो आहे तो ओपन झालेला दिसेल। यावरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे प्रोफाइल लॉगिनचा, म्हणजे कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन नावाचा एक ऑप्शन आहे। त्यावरती तुम्हाला इथे टच करायचं आहे। व्यवस्थित माहिती पाहून घ्या। अवघ्या 2 मिनिटात हे सर्व आपल्याला पाहता येतं। त्यावरती टच केल्याबरोबर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला आता टाकण्यासाठी ऑप्शन येईल। बघा या ठिकाणी आलेला आहे। थोडासा मी झूम करून तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम पहिल्या रकान्यामध्ये आधार नंबर टाका। त्यानंतर खाली करंट जो काही तुमचा यूज मोबाईल नंबर आहे, नोंदणी करत असताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावरती टच करायचं आहे। आता माहिती भरलेली आहे, आपण प्रोसीड टू फॉर्म यावरती टच करूया। टच केल्याबरोबर 6 अंकी मोबाईलवरती एक ओटीपी जाईल। कोणत्या मोबाईलवरती ओटीपी जाईल तो नंबर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल, परंतु तो नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दिलेला गरजेचा आहे। आता 6 अंकी ओटीपी जर इथं वेळेवरती नाही आला 2 मिनिटाच्या आत, तर तुम्हाला इथं परत एक काम करायचं आहे। व्यवस्थित माहिती पाहून घ्या। पूर्ण लाईव्ह मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आता बघा ओटीपी जर आलेला नाहीये तर परत तुम्हाला रिसेंट ओटीपी नावाचा जो टॅब दिसेल त्यावरती टच करायचं आहे। त्यावरती टच केल्याबरोबर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल 6 अंकी। थोडासा वेळ आपण इथं पाहूया ओटीपी येतंय का। आलेला आहे ओटीपी। आलेला ओटीपी इथून कॉपी करायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे आणि इंटर ओटीपीच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिड ओटीपी यावरती टच करायचं आहे। टच केल्याबरोबर तुमची प्रोफाइल जी आहे ती ओपन झालेली दिसेल। यामध्ये बघा इथं नोंदणी नंबर आलेला आहे। याचबरोबर तुमची जी सध्याची फाईल आहे ती ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे। इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला याचा लाभ सध्या मिळणार नाही। त्यासाठी ऍक्टिव्ह करून घ्यावा लागेल, म्हणजे तुम्हाला रिन्यूअल करून घ्यावा लागेल। आता रिन्यूअल झाल्याच्या नंतर जर तुमचा फॉर्म ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हे लाभ मिळू शकते। हा जो नंबर आहे बाजूला दिलेला तो नंबर तुम्हाला टाकून नोंदणी करावी लागणार आहे। ही नोंदणी कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजेच अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, थोडक्यात आपण समजून घेऊया। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स माहिती या संदर्भात घेतली आहे। अत्यावश्यक वस्तूचा संच जो वितरण आहे याचे अर्ज सध्या सुरू झालेले आहेत। ते अर्ज करण्यासाठी तुम्ही इथं पूर्ण डिटेल्स माहिती पाहू शकता। जो तुमचा प्रोफाइल नंबर आहे, जो काही तुमचा प्रोफाइलचा एमएच चा नंबर आहे, तो एमएच चा नंबर बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचा आहे आणि पुढे थोडक्यात माहिती भरायची आहे। सेंटर निवडायचं आहे। जर तुमची नोंदणी रिन्यूअल किंवा नवीन नोंदणी असेल ती ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज पुढे भरता येतं, अन्यथा भरता येत नाही किंवा अर्ज सुद्धा तुमचा घेत नाही। त्यानंतर बघा सुरक्षा संच वितरण जो किट आहे सेफ्टी किट, यासाठी सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी करायचा आहे। सेंटर निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी सेंटर निवडेल तारीख मिळेल त्या तारखेला तुम्हाला तिथं मिळेल। आता त्यानंतर बघा गृहोपयोगी वस्तूचा संच जो मागणी अर्ज आहे तो सुद्धा तुम्हाला या पेजवरून करता येणार आहे। या तिन्हीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा वरती तुम्हाला छोट्या जो काही पट्टी आहे त्या पट्टीमध्ये तुम्हाला लिंक दिसत आहेत। गुगलमध्ये सर्च करा, सहज तुम्हाला मिळून जातात आणि तुम्ही अर्ज करू शकता जर तुमची नोंदणी ऍक्टिव्ह असेल तर। आता बांधकाम कामगार संदर्भात ज्या काही विविध योजना आहेत, नोंदणी कशा पद्धतीने करायचं आहे, कोणकोणत्या योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, या संदर्भातील डिटेल्स माहितीचा जो काही व्हिडिओ आहे किंवा प्लेलिस्ट आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसत आहे, त्यावरती टच करा। ज्या माहितीबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे ती सहज तुम्ही पाहू शकता आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।